खूप करण्यात आलं. भारत चीन सीमावादावर बोलण्याचा राहुल गांधी यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात 1962 मध्ये भारताने आपला मोठा भूभाग गमावला, तो आधी परत आणावा किंवा देशाची माफी मागावी, अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर प्रत्युत्तर देत रिजिजू यांनी आज वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली. भारताला बदनाम करण्याचं हे सुनियोजित षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी देशाच्या सुरक्षेबद्दल जबाबदारीने बोलावं, असं ते म्हणाले. मुझे लगता है कि राहुल गांधी जानबूझ के ये काम कर रहे हैं, हमारा देश का आर्मी का मनोबल को गिराने के लिए, हमारा देश का विदेश नीति, रक्षा नीति जो बहुत ही संवेदनशील होते हैं, उसको वो हल्कापन, मजाक के तौर पर दुनिया के सामने में पेश करना चाहते हैं. रक्षा मंत्री और आर्मी चीफ के बीच में क्या बात होता है, रक्षा मंत्री प्रधानमंत्री के बीच में क्या बात होता है, ये कोई सार्वजनिक घोषणा करके बताने का चीज होता है क्या? इसलिए मैं समझता हूं कि राहुल गांधी ने ऐसा नहीं है वो बचपना नादान में ऐसा कर रहे, ऐसा नहीं है. ये सोची समझी एक षड्यंत्र है कि भारत को बदनाम करने के लिए. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी संसदीय शिष्टाचार आणि नियम 349चं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. सभापतींचा आदेश अंतिम असतो, मात्र वारंवार सूचना देऊनही राहुल गांधी यांनी नियमांचं पालन केलं नाही. ते मोठ्या कुटुंबात जन्माला आले असले तरी संसदेच्या नियमांच्यावर नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मांडताना